मध्ये चॉकलेट टाकलंय. आलोय मोशो. आज आहे संडे आणि व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा फूड व्लॉग आहे. तर बघूयात. ऑलरेडी रेस्टॉरंटमध्ये बरीच गर्दी आहे. हाय स्ट्रीमर्स. तर आज आम्ही काही डिसाईड केलं नव्हतं आणि असंच निघालो आणि निघाल्यानंतर आम्हाला ऑन द वे द मोशो हे भेटलं आहे. सो डॅडानी बहुतेक इंस्टाग्रामचा व्हिडिओ बघितला होता आमच्या आणि मग फायनली आम्ही आतमध्ये जातो आहे. बाहेरून ॲम्बियन्स तर चांगलं दिसतं आहे पण ओव्हरऑल 20 मिनटं वेटिंग आहे आणि इथे आतमध्ये गेल्यावरती ॲम्बियन्स तर मी तुम्हाला दाखवेन पण तोपर्यंत आपण मेन्यू डिसाईड करूया. ओके, सो दिस इज अ मेन्यू कार्ड. तर सी फूड स्टार्टर्स, राईस, न्यूडल्स आहेत, करी विथ राईस आहे, सिझलर्स आहेत, डिमसम्स आहेत, रॅमेन्स आहेत, मोमोज आहेत, शॉर्मासुद्धा आहे. शॉर्मा नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहेत. या सुशी आहेत प्रियाची फेवरेट. त्याच्यानंतर डेझर्ट्स आहेत. वी आर गोइंग टू ऑर्डर सुशी विच इज प्रॉन्स सुशी अँड दिस इज रेट 350 रुपीज रेट आहे. मला रेट रिजनेबल वाटत आहे. त्याच्यासाठी आपण फिश ऑर्डर करूया. येस, बार्बेक्यू फिश 230. सो दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू ऑर्डर. आणि त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर करणार आहोत मोमोज, डिमसम्स. सो प्रॉन्सवाले डिमसम्स विल ट्राय आणि त्याच्यानंतर जर काही आवडलं देन विल सी. सध्या तरी 3 आयटम्स फायनलाइज केलेले आहेत. सो बघू, आपला नंबर आल्यावरती आपण आतमध्ये जाऊ. पण ओव्हरऑल तुम्ही बघाल सो ॲम्बियन्स इज गुड. सो जोपर्यंत आमचा नंबर येतो आहे तोपर्यंत हे दोघंजणं बॅडमिंटन खेळत आहेत आणि आत्ता वाजले आहेत अराउंड 10:30. सो लेट्स सी. आम्ही त्या साईडला गाडी पार्क केलेली आहे आणि हा आहे वाशीचा मेन रोड हे, म्हणजे चालत आला तर तिकडून येऊ शकता. मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे बट दिस इज द मोशो. सो फायनली आमचा नंबर आलेला आहे. लेट्स गो इनसाइड अँड सी व्हॉट वी हॅव. ऑर्डर आम्ही प्लेस केलेली आहे. डोअरमधून एंट्री केल्या केल्या राईट हँड साईडला फिश टँक आहे आणि राईट हँड साईडलाच 3 टेबलची अरेंजमेंट आहे, 1, 2 and 3. वरच्या बाजूला 3 टेबलची सिटिंग आहे आणि त्याच्याच खालच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला 4 टेबलची सिटिंग आहे. राईट हँड साईडचा जो लास्ट टेबल आहे तो थोडा स्पेशियस आहे बट रेस्ट ऑल इज लाईक 4 people कॅन सिट टुगेदर. सो जोपर्यंत आमचा नंबर येत नाही आणि आम्हाला स्पेसिफिकली प्रियांशला वरती बसायचं आहे सो वी आर वेटिंग फॉर दॅट स्पेस टू गेट एम्प्टी. टिल दॅट टाईम लेट मी शो यू दी इंटिरियर. दिस इज अ स्मॉल बेसिन. पांडा त्यांनी केलेला आहे आणि मिरर साठी त्यांनी ग्लास जो त्याचा चष्मा आहे त्याचा मिरर बनवलेला आहे आणि ओव्हरऑल स्पेस युटिलायझेशन यांनी फार चांगलं केलेलं आहे. इंटिरियर इज गुड. आय मीन यू गेट दॅट फिलिंग, गुड फिलिंग. अँड देन देर इज अ सॉफ्ट म्युझिक, ऑल द लेटेस्ट सॉंग्स. प्रियांश इज सुपर एक्साइटेड and eagerly waiting. So finally after 30 minutes of waiting time we get that upper table, upper berth. प्रियांशच्या लँग्वेजमध्ये अप्पर बर्थ. आणि त्यांनी एकदा ट्रायल घेतलेली आहे की वरती जाऊन कसं वाटतं आहे. सो फायनली लेट्स गो अप. वरचा जो स्पेस आहे त्याची हाईट कमी असल्यामुळे थोडं कंजस्टेड वाटतं आहे बट 4 लोक बसू शकतात आणि त्यांनी हा फोल्डेबल टेबल ठेवला आहे. सो वी कॅन फोल्ड इट, सिट इनसाइड अँड देन ओपन इट अगेन. ओके, सो मी तर तिथे फिट झाले. आय वॉज थिंकिंग वेदर डॅडा कॅन फिट ऑर नॉट. लेट हिम कम अप. हे जे सॉन्ग लागलेलं आहे दॅट इज प्रियांश's फेवरेट सॉन्ग. सो हाफ ऑफ द टाईम ही जस्ट फीलिंग लाईक डान्सिंग इन दॅट स्मॉल स्पेस. आणि फायनली आम्ही जोपर्यंत सेटल डाऊन होत होतो तोपर्यंत हा उतरला सुद्धा. आर यू ओके डॅडा? अँड ही वॉज एन्जॉईंग हिज सॉन्ग. अँड हिअर कम्स आवर फर्स्ट आयटम, बार्बेक्यू फिश. फ्रॉम लास्ट फ्यू डेज घराचं थोडं इंटिरियर आणि पेंटिंगचं काम चालू आहे. वी आर सुपर टायर्ड. आवर होम इज सो मेस्ड अप. So we just felt like going out and having nice food, spending quality time together, and this was a good choice.
हिअर कम्स अवर सेकंड आयटम, डिम्सम मोमोज दॅट वी कॅन कॉल. आणि वाफ मस्त येत होती, भूक तर भरपूर लागली होती. नाऊ ऑल दिस थ्री थिंग्स आर व्हेरी फेवरेट फॉर प्रियांश अँड अनूप. बोथ ऑफ देम दे आर व्हेरी फूडी अँड चायनीज फूड फेवरेट आहे दोघांचं सुद्धा. सो लेट्स सी आम्हाला किती पुरतं आहे आणि किती अजून एक्स्ट्रा ऑर्डर करायला लागतं आहे. हिअर कम्स अवर थर्ड आयटम, सुशी. सुशी इज प्रियांशचं मोस्ट फेवरेट फूड आहे. म्हणजे जेव्हाही आम्ही सुशी ऑर्डर करतो तेव्हा मी आणि डॅडा आम्ही एक सुशी दोघं हाफ हाफ घेतो आणि बाकी सगळे प्रियांशच्या प्लेटमध्ये असतात. सो दॅट्स हाऊ इट इज. आणि आजसुद्धा तो तेवढाच एक्सायटेड आहे. फूड क्वालिटी आणि फूड क्वांटिटी बोथ आर गुड. फक्त संडे असल्यामुळे आम्हाला वेटिंग पिरियड जास्त लागला, बट आय थिंक ऑड डेजमध्ये एवढं वेटिंग नसेल. भरपूर भूक लागल्यामुळे आम्ही अजून एक आयटम मागवला, दॅट इज सिझलर्स. चॉकलेट टाकलंय. पाहिजे का नको आहे? सिझलर्ससुद्धा अप टू द मार्क होते. सो आम्ही फूड एन्जॉय केलं, आम्ही चांगलं म्युझिक ऐकलं, इंटिरियर चांगलं आहे, इन्फ्रा चांगला आहे, त्यांची सर्विससुद्धा चांगली आहे. फक्त थोडं वरती कंजेस्टेड वाटलं कारण की हाईटचा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज एव्हरीथिंग इज ऑल वेल. कन्सिडरिंग फूड क्वालिटी आणि क्वांटिटी, प्राइजेस मला वाटले रिजनेबल आहेत. आणि लेट मी टेल यू, दिस इज जस्ट माय ओपिनियन, इट्स नॉट अ पेड व्हिडिओ. सो जे चॅनलचे ऑलरेडी सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून आभार. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आला असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे रिव्ह्यूज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो 1:30 वाजलेला आहे आणि रात्री जाताना थोडी थंडी वाजत होती, बट वी एन्जॉयड आवर डे, वी एन्जॉयड आवर राईड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.